हे विठ्ठल मंदिर फार पुरातन आहे. त्या काळी या ठिकाणी शेतजमीन होती आणि त्या शेतामध्ये हे मंदिर होतं. मंदिर म्हणजे झाडाखाली मूर्त्या ठेवलेल्या होत्या. नंतर ते इथं हळूहळू वस्ती वाढायला लागली. लेआउट झाल्यानंतर त्यावेळेच्या स्थानिक नागरिकांनी एक छोटंसं कोठा बांधून, मंदिर बांधून त्या ठिकाणी त्या मूर्त्यांची स्थापना केली होती. नंतर 25-30 वर्षापूर्वी याचा एकदा जीर्णोद्धार झाला होता नागरिकांच्या सहकार्याने. आणि त्यावेळी तिथं या मूर्त्यांच्या स्थापना झाल्या होत्या, पुनर्स्थापना झाल्या होत्या. त्यानंतर आता 2-3 वर्षापूर्वी पुन्हा एक नियोजनबद्ध पद्धतीने याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांची या भागात वसाहती वाढल्यामुळं लोकांच्या दर्शनाचा ओघ वाढला होता, गर्दी वाढत होती आणि थोडं कंजेस्टेड होत होतं. त्यामुळं पूर्वीचं सगळं रिमॉलिश करून नवीन पद्धतीने या ठिकाणी मंदिराचं बांधकाम केलं. 3 वर्ष जवळजवळ बांधकाम चाललं आणि नुकतीच मागच्या श्रावणामध्ये मुकुंद काका जाटदेवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मान्यवर महाराजांच्या हस्ते, महामंडेश्वरांच्या हस्ते या ठिकाणी सगळ्या मूर्त्यांची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता या प्राणप्रतिष्ठेनंतर हा पहिलाच अधिक मास आहे. तसं मंदिरासाठी पहिला नाही आहे, परंतु रिन्युएशन नंतर हा पहिला अधिक मास आहे आणि त्यानिमित्त मंदिराच्या वतीने संपूर्ण महिनाभर या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. महिला भजनी मंडळ जे गेले 50 वर्ष या ठिकाणी काकडा भजन आरती करतात, त्यांचा दररोज सकाळी 6 वाजता काकडा चालू आहे. वेगवेगळे यजमानांच्या हस्ते या ठिकाणी भगवंताला अभिषेक केला जातो, महापूजा केल्या जाते आणि आमचे प्रमोद गुरुजींच्या संकल्पनेतून भगवंताच्या वेगवेगळ्या अवताराचे या ठिकाणी वेशभूषा करून भगवंताच्या मूर्त्यांना सजवल्या जातं. गेले 15-3 आठवडे शहराच्या विविध भागामध्ये ज्या ठिकाणी भक्तांनी, भाविकांनी बोलवलं त्या ठिकाणी मंदिरामध्ये उपलब्ध असलेल्या व्यंकटेश, बालाजी, लक्ष्मी आणि पद्मावती यांच्या मूर्त्या घेऊन ही सगळी मंडळी भाविकांच्या घरोघर जात होती. ठिकाणी भाविक अधिक मासाने निमित्ताने वेगवेगळ्या पूजा अर्चना करून देवाचे नैवेद्य, आरती वगैरे करत होते. कधी एका घरी, कधी 2-3 घरी, असं आतापर्यंत चाललं. परंतु आता 7 तारखेपासून मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम 9 दिवस आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये 7, 8, 9 हे 3 दिवस रात्री 11 ते 12 वेगवेगळ्या अर्चन सेवा आहेत. पुष्प अर्चन आहे, तुलसी अर्चन आहे, फल अर्चन आहे. त्यानंतर 12 ते 3 हे व्यंकटेश स्तोत्राचं पाठ मंडल पूर्ण करणार आहे. दररोज कालपासून महिला, पुरुष भाविक या ठिकाणी रात्री आपापल्या घरून स्नान करून येऊन इथे येऊन बसतात आणि ते पाठ सुरू झालेले उद्या ते पाठाचा शेवटचा दिवस राहील. आज उद्यापासून गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचं 3 दिवस पारायण सोहळा चालणार आहे. तो रात्री 8 ते 10 आहे. तत्पूर्वी 7 ते 8 वेगवेगळ्या अर्चन सेवा या ठिकाणी होणार आहेत. मुख्य कार्यक्रम जो आहे तो गोविंद महाराज जाटदेवळेकर हे दिनांक 13, 14 आणि 15 या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची चरित्र कथा सांगणार आहे. माऊली हे विष्णूचे अवतार आहेत. अधिक मासामध्ये त्या कथेला विशेष महत्त्व आहे. ह्या
कथेसोबतच रात्री 8 ते 10 ही कथेची वेळ आहे. 7 ते 8 वेगवेगळ्या अर्चन सेवा या ठिकाणी होणार आहेत आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी 3 दिवसाचं विष्णू याग आणि आपण बघितलंय सध्या पावसाने थोडी ओढ दिलेली आहे, तेव्हा सर्व भाविकांच्या इच्छेनुसार या ठिकाणी नेहमीप्रमाणे पर्जन्य याग पण होणार आहे. पाऊस विपुल पाऊस पडावा, धनधान्य पिकावं यासाठी भगवंताची एक यज्ञाच्या माध्यमातून आराधना आहे. 13, 14, 15 तो यज्ञही चालेल. त्यामध्ये बऱ्याच भाविकांनी सहभाग घेतलेला आहे आणि मुख्य म्हणजे मुकुंद काकांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गोविंद महाराज आर्देळेकर यांची ही कथा विशेष स्वरूपामध्ये आपल्या संभाजीनगरच्या भाविकांना ज्ञानेश्वर चरित्र कळावं, ज्ञानेश्वर माऊलींचा आणखी परिचय व्हावा या दृष्टिकोनातून त्या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कथेमागचा उद्देश मुकुंद काकांच्या संकल्पनेतून या ठिकाणी गोवर्धनगड, लोखंडवाडी, देवळाई, पानाची, तालुका आष्टी, जिल्हा बीड इथं महाराजांच्या संकल्पनेतून एक सुंदर गिरधारी ध्यान मंदिर म्हणजे कृष्णाचं मंदिर या ठिकाणी तयार होत आहे आणि त्या मंदिरासाठी त्या मंदिराचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि त्या मंदिरासाठी भाविकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुद्धा या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शहरातील सगळ्या भाविकांना, नागरिकांना विनंती करेल की अधिक मासाचा हा पर्वकाळ 3 वर्षानंतर एकदा येतो. तो सुदैवाने आता आलेला आहोत. कोविडच्या महाभयंकर संकटातून आपण बाहेर निघून आपण हा अधिक मास साजरा करू शकतो, ही भगवंताचीच कृपा आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी या मंदिराच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं. त्याचप्रमाणे 13, 14, 15 गोविंद महाराजांच्या कथेचाही आपण लाभ घ्यावा. हे सगळे कार्यक्रम विठ्ठल मंदिर, ज्योतिनगर या ठिकाणीच होणार आहेत आणि 15 तारखेला शेवटी अधिक मास समाप्ती आणि सर्व कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. या सर्वांचा आपण लाभ घ्यावा ही मी मंदिर समितीच्या वतीने प्रार्थना करतो. सगळ्यांना लोक येऊ शकतात कार्यक्रमामध्ये किती लोक येऊ शकतात? आता दररोजचे जे आमचे हे चालू आहे पाठ, विष्णू आपल्या व्यंकटेश स्तोत्र पाठाला रात्री 12 ते 3 ची वेळ आहे. वाटलं नव्हतं इतकाच प्रतिसाद मिळेल, परंतु जवळजवळ 50-60 महिला आणि पुरुष या ठिकाणी त्या पाठाला बसलेले आहेत. उद्यापासून गजानन विजय ग्रंथ पारायण सुरू होणार आहे, तेही 3 दिवसाचं आहे. त्यातही मागच्या वेळेस 101 लोक सहभागी झाले होते. तेवढेच लोक परत या पारायणाला बसतील अशी अपेक्षा आहे. आणि महाराजांच्या कथेला तर शहरभरातून लोक येतील. विष्णू यागामध्ये सुद्धा सगळेजण सहभागी होतील. हजारो लोकांचं या ठिकाणी अन्नदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी श्याम वसंतराव जोशी, अधिक मासानिमित्त तुम्हाला माहिती सांगत आहेत. अधिकस्य अधिक फलम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा भगवान पुरुषोत्तम विष्णूचा महामंत्र आहे. पूर्ण महिना हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. शेवटचे 3 दिवस विष्णू याग म्हणजे हवन करणं आहे. त्यामध्ये आपण शांतिपाठ, प्रायश्चित्त संकल्प विधी, प्रधान संकल्प, विश्वजन कल्याण हेतूसाठी आपण प्रधान संकल्प या ठिकाणी करत आहोत. त्यामध्ये स्वस्तिक पुण्याह वाचन, मातृका मंडल, भृतमातृका मंडल,
नांदी श्राद्ध पूजन, ब्राह्मण वर्णन, विष्णू सहस्रनाम पाठाला सुरुवात करत आहोत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये द्विगरक्षण, पंचगव्य, कुंडाची पूजा कशी आहे त्याच्या 3 पायऱ्या आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या तिन्ही पायऱ्यांचं पूजन आणि त्या कुंडाचे पूजन होईल. त्यानंतर अग्निस्थापन, त्यामध्ये अग्निमंथनद्वारा आपण अग्निमंथन त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. त्यानंतर या जागेची वास्तू म्हणजे ब्रह्मादी वास्तुमंडल देवता त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. तदनंतर योगिनी देवता स्थापन करणार आहोत, क्षेत्रपाल देवता, कालभैरव देवता, त्यानंतर सर्वतोभद्र म्हणजे सगळ्यांचं कल्याण करणारं दैवत भगवान विष्णू त्या मंडळावर आपण स्थापन करणार आहोत. त्यानंतर विष्णूची प्रतिमेचं आपण पूजन करून त्याला अभिषेक घालणार आहोत आणि सहस्त्र तुळशी अर्चन त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर हिरण्य अर्चन करणार आहोत, पुष्पार्चन करणार आहोत, फल अर्चन करणार आहोत आणि संध्याकाळशी दीपार्चन करून संध्याकाळशी प्रदोष पूजा करून आरती करणार आहोत. शेवटच्या दिवशी शांतीपाठ, स्थापित देवतेचं हवन, नवग्रह मंडलाचं हवन, त्याच्यानंतर ईशान्य देवताचं हवन आणि विष्णू सहस्रनामाचं हवन या ठिकाणी आपण पुरुष सुक्त, श्री सुक्त यांचं हवन करून तुळशी अर्चन आणि शेवट पूर्णाहुती करून आपण हे कार्यक्रम 3 दिवसाचा विष्णू याग या ठिकाणी संपवणार आहोत. धन्यवाद.